टूर्नामेंट मध्ये दाखवला त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार। असंच सहकार्य वेळोवेळी मिळत राहो। आमचे आदरणीय महात्मा पांडुरंग संतेजी हे त्यांचा सत्कार करतात। आदरणीय महात्मा ललितजी हे सगळे मिळून अरुण पाटील जी, अशोक केरेकर जी, प्रफुल्ल जी, म्हात्रे जी, सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। श्री राजमाता गुरुवचन अवतार की जय। पुरस्कार एक स्मृती चिन्ह हे सातारा टीमला जाते। सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। एक फोटो घ्या, एक आठवण संपूर्ण सातारा टीमने। या ठिकाणी 3 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत। वसई क्षेत्राच्या पुन्हा एकदा ही चोरटी धाव घेण्यामध्ये यश संपादित केलेलं आहे। धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झालेली आहे 4। 4 चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत। गोलंदाज अविनाश आणि हा चेंडू कट करून 1 धाव घेण्यामध्ये यश। आणि त्याचबरोबर चेंडू सीमारेषे पलीकडे जाताना 4च्या दिशेने चौकार लगावलेला आहे। 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झालेली 11। आमच्या सेक्टर 6 चे क्षेत्रीय संचालक आदरणीय महात्मा अरुण पाटील जी यांचाही इथे सन्मान चिन्ह देऊन सत्कार होतोय। आदरणीय महात्मा अरुण पाटील जी क्षेत्रीय संचालक, आदरणीय पांडुरंग संतेजी, आदरणीय ललित जी यांच्या हस्ते हे सन्मान चिन्ह अरुण पाटील जी यांना देण्यात येते। धन्यवाद पाटील जी, आपण सकाळपासून आपली उपस्थिती इथे दाखवलीत आणि या प्रतियोगितेला शोभा आणलीत। त्याचप्रमाणे आपल्या वसई क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक आदरणीय महात्मा प्रफुल्ल मांडवकर जी यांचीही उपस्थिती इथे सकाळपासून आहे। त्यांनाही हे सन्मान चिन्ह आणि शाल एक छोटासा सत्कार करतोय। सुदीक्षा सविंदर हरदेव महाराज की जय। त्याचप्रमाणे आपल्या डोंबिवली क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक आदरणीय जनार्दन म्हात्रे जी यांचाही येथे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येतोय। महात्मानी कृपा तो सत्कार स्वीकार करावा। 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 12 आणि गोलंदाजीसाठी आलेले धीरज जी। मगाशी आपण बघितलं सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन त्यांनी आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून केलं आणि आता गोलंदाजी देखील करतायत आणि पंचांचा इशारा वाईटच्या दिशेने। अवांतर धावाने या ठिकाणी धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली आहे 13।
पुन्हा एकदा धीरजची गोलंदाजी करत आहेत आणि हे सुंदर क्षेत्ररक्षण करताना धडपड झालेली आहे आणि धड पडून हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु डाव त्यांचा फसलेला आहे. याचबरोबर नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांकडून आणि हा फ्री या ठिकाणी मिळणार आहे. आलेल्या इथे एकूण 3 धावा मिळालेल्या सर्व आहेत. क्षेत्रीय संचालकांचा हार्दिक हार्दिक आभार की आपण इथे सकाळपासून उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाला शोभा आणलीत. असं सहकार्य आपलं दरवेळी मिळत राहो आणि आशीर्वाद आपला मिळत राहो. याबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झाली 16 आणि फ्रीडचा फायदा घेत असताना आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर प्रदर्शन करत असताना एक धाव घेऊन धावसंख्येमध्ये वाढ झालेली, धावसंख्या झालेली आहे 17. सुंदर असा चेंडू टोलवलेला सीमारेषे पलीकडे जातो का चेंडू. पंचांचा इशारा 6च्या दिशेने 6 मारलेला आहे. सुंदर असा चेंडू टोलावून 6 धावांची भर या ठिकाणी आलेली आहे. मुंबई 6 आणि रत्नागिरी संघ या ठिकाणी आलेला असेल तर त्यांनी कृपया स्टेज जवळ यायचे, स्टॉच करायचे आपल्याला. मुंबई 6 आणि रत्नागिरी आपण ताबडतोब स्टेज जवळ यायचं, आपल्याला टॉस करायचं आहे. या सामन्यानंतर पुढील सामना आपलाच असणार आहे, मुंबई 6 आणि रत्नागिरी क्षेत्र. पुन्हा एकदा सुंदर असा झेल पकडलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी धीरजजी यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून सुंदर असं क्षेत्ररक्षण करून झेल बाद केलेला आहे. चांगला फलंदाज या ठिकाणी बाद करण्यामध्ये धीरज यांना यश प्राप्त झालेलं आहे. बॅट्समन ताबडतोब यायचे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. नवीन फलंदाज मनोज मन्या. बघूया धीरजची गोलंदाजी कशी करतायत. पुन्हा एकदा मन्यांना चकवण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी रत्नागिरी संघ आलेला आहे. विनायकजी, रत्नागिरी संघ आलेला आहे आणि मुंबई 6 सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण बघतोय धीरजजी करतायत. महात्मा थोडं जरा साईडला व्हा, थोडस. मुंबई 6 आणि रत्नागिरी क्षेत्र यांच्यामध्ये टॉस होतोय. या सामन्याचा पुढील सामना हा आणि सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे सीमारेषे पलीकडे. 6 धावा. फोटोग्राफर त्यांना इथं फेविक्विक लावायला लागेल, ते पळतात इकडे तिकडे. फोटोग्राफर आशिषजी आणि टीम मगाशी 25 सांगितलेले. 25 फोटोग्राफर आहेत आपल्याकडे, त्यातले 5च आलेत. 5 मधले पण 4 गायब, 1 होतात. या ताबडतोब या फोटोग्राफर. दोन ओव्हर आणि 30 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. सुंदर अशी धावसंख्या रचलेली आहे. बघूया पुढे अजून 3 ओव्हर बाकी आहेत.
त्या 3 ओव्हरमध्ये काय साध्य करता येईल आपल्याला या ठिकाणी पाहता येईल या मॅचच्या दरम्यान. मुंबई 3 आणि मुंबई 4 लगातार 3-4. मुंबई 3 आणि मुंबई 4. सुंदर असा स्ट्रोक लगावलेला आहे. झेल बाजूचा स्ट्रोक केलेला आहे सीमारेषा पलीकडे षटकाराच्या दिशेने. सुंदर अशा फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. मुंबई 3 आणि मुंबई 4 या क्षेत्राचे जे कॅप्टन आहेत त्यांनी ताबडतोब स्टेज जवळ यायचंय. टॉस करायचंय आपल्याला. क्षमा करा, मुंबई 3 आणि मुंबई 4 यांनी स्टेज जवळ यायचंय. आणि या ठिकाणी आपण पाहिलेलं सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी षटकाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा हीच पुनरावृत्ती होते का आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक लगावताना एक धाव तर घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेतलेली आहे. चेंडू थ्रो केलेला आहे आणि त्याचबरोबर 2 धावा या ठिकाणी फलंदाजांनी घेतलेल्या आहे. धाव संख्या झालेली आहे 38-38. मुंबई 4 चे कॅप्टन गोविंदा 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 जर ते नाही येऊ शकत काही कारणास्तव तर इथे नाना उपस्थित आहे. चालेल, घ्या. गोविंदा, काय करायचा निर्णय नानांनी घ्यायचा का तुम्ही घ्यायचंय? हाजी 6. या ठिकाणी धाव संख्या झालेली आहे 44. 3 चेंडू पुन्हा एकदा वसई क्षेत्राने मारलेला आहे सीमारेषे पलीकडे. डायरेक्ट विरार टू वसई. धाव संख्येमध्ये वाढ होताना धाव संख्या झालेली आहे 50. जोरदार टाळ्या वाजवा. फार टाळ्यांचा आवाज आलेला आहे. इतका कडकडाट झालेला आहे टाळ्यांचा. अजून जोरात. थँक्यू थँक्यू. रोहित पंडितजी ऑनलाईन स्कोअर. रोहित पंडितजी पुन्हा एकदा बघूया वसई क्षेत्राचा तडाखा आणि पुन्हा एकदा तडाखा बसलेला आहे सर. सचिन तेंडुलकर कक्षाच्या पलीकडे सुंदर असा स्ट्रोक लगावलेला आहे आणि लगातार 3 छक्के मारले. हॅट्रिक मारलेली या ठिकाणी. क्षेत्र डोंबिवली हाय व्होल्टेज सामना. हा तडाखेबाज फलंदाज लगातार षटकारावर षटकार मारत असताना या ठिकाणी संयमी खेळ खेळत असताना अचूक टप्प्याचा मारा जिथे होतोय त्याच्यावर लक्ष केंद्रित करून चेंडू सीमारेषे पलीकडे टोलवताना फलंदाज
पुन्हा एकदा आपण पाहूया. पुन्हा एकदा चेंडू भिरकवताना आणि हा झेल बाद होण्याचा चान्सेस होता, परंतु चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. फलंदाज धावतोय, चेंडू अडवलेला आहे. 2 धावा या ठिकाणी घेतल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलेलं आहे. ज्या ठिकाणी 4 धावा जाणार होत्या त्या ठिकाणी 2 धावाच दिलेल्या. 2 धावा अडवण्यामध्ये यश संपादित केलेले आहे. ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली आहे 58. तीन ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 58. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन आपण या ठिकाणी वसई क्षेत्राकडनं पाहतोय. रोहित पंडित जी ऑनलाईन स्कोरर महात्मा ज्या ठिकाणी असतील ताबडतोब यायचे आपण. तन्मय पाटील नवीन गोलंदाज आणि गोलंदाजाचा अंदाज नाही आला आणि झेल बाद झालेले खेळाडू. सुंदर अशी गोलंदाजी. चेंडू मारण्याच्या नादात आपली विकेट गमावलेली आहे. चांगला खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे. फलंदाज पाठवा. फलंदाज वसई क्षेत्र. लवकर आपली वसईची ट्रेन आलेली आहे. फलंदाज बसून पाठवायचं आपल्याला. अरे जिम्नॅस्टिक वाले महात्मा डायरेक्ट जंप टाकली. पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना मुंबई वर्सेस वसई. डोंबिवली वर्सेस वसई. तुमचं लक्ष आहे की नाही बघतोय मी. आणि हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाताना अडवलेला आहे. 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्यात यश संपादित केलेले आहे. 3 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा तडाखेबाज फलंदाज. गोलंदाजावर अचूक लक्ष ठेवताना हात मारताना आणि बघूया पंचांनी हा बाद केलेला आहे. LBW आउट. एक चांगला फलंदाज बाद करण्यामध्ये यश संपादित केलेला आहे डोंबिवली क्षेत्राने. सुंदर अशी गोलंदाजी. आधीच ऊन आला इकडे. फलंदाज ताबडतोब यायचे आपण. कृपया लक्ष द्या. ताबडतोब यायचंय. वेळ नका घालू. पंच म्हणतायत सूर्यनारायण वरती डोक्यावर आलेले आहेत. सुंदर चेंडू टोलवलेला आहे. सीमारेषे पलीकडे जातानाच हा होणार होता.
परंतु कॅच ड्रॉप केलेला आहे, त्याच्यावर 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा यश संपादित केलेलं आहे. ओव्हरथ्रोच्या नादामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय धाव संख्येमध्ये वाढ होताना धाव संख्या झालेली आहे 64. वसई क्षेत्र एक तगडा संघ समजला जातोय. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे, सीमारेषे पलीकडे जाताना चेंडू चौकार. पंचांचा इशारा. धाव संख्या झालेली 68. रिवर्स शॉट मारलेला आहे आणि हा चेंडू डायरेक्ट आमचे आयोजक क्षेत्रीय संचालक महोदय यांच्या चरणावरती डायरेक्ट आलेला आहे. समर्पित झालेला हा चेंडू. धन्यवादजी करून आशीर्वाद घेऊन चेंडू पुन्हा मैदानामध्ये षटकार लगावलेले. धाव संख्येमध्ये वाढ होताना धाव संख्या झालेली आहे 75. वसई क्षेत्राने डायरेक्ट गाठभेट घेतलेले मुंबई क्षेत्र 3 बरोबर. सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे. एक नावाजलेला संघ समजला जातो वसई क्षेत्र. त्याचबरोबर डोंबिवली क्षेत्र. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. बघूया झेल बाद करण्यामध्ये यश संपादित करतात का. आणि हा कॅच सुंदर असा झेल पकडलेला आहे. राजे ओव्हर मध्ये पहिल्याच चेंडूवर पहिलाच गडी बाद करण्यामध्ये यश संपादित केलेलं आहे डोंबिवली क्षेत्रातील गोलंदाज सुंदर आपण फलंदाजी या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षणी तितकंच तगडं. दोनही चुरशीच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ. पुन्हा एकदा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल गेलेला या ठिकाणी. चार विकेट नंतर धावसंख्या झालेली आहे 75 आणि या सामन्यातील हे शेवटचं षटक आणि या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे सीमारेषे पलीकडे जाताना विराट कोहली कक्षाकडे. 6 धावा पुन्हा या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली आहे
पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाज तयार आणि फलंदाज तयार. पुन्हा एकदा सीमारेषे पलीकडे विराट कोहली कक्षाकडे हा चेंडू जाताना पुन्हा 6 धावा. सुंदर फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय वसई क्षेत्राकडून. दोन धावा या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. रत्नागिरी टीमचे जे 2 खेळाडू आहेत ते या ठिकाणी इतरत्र कुठे बसले असतील तर त्यांनी आपल्या टीमच्या बरोबर जायचं आहे. टीम ठिकाणी सर्व बसलेली आहे. कृपया त्या खेळाडू कुठे असतील त्यांनी टीमशी संपर्क साधायचा आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलेला आहे. फ्री हिट मिळालेली आहे या ठिकाणी. बघूया फ्री हिटचा वापर फलंदाज कशा प्रकारे करतोय. सुंदर गोलंदाजीने अचूक टप्प्याचा मारा. या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चौथी धाव घेण्यामध्ये यश संपादित केले. तिसरी धाव पुन्हा एकदा घेण्यात येते. बघूया पुन्हा चौथी धाव घेण्यामध्ये यश संपादित करतात. चौथी धाव पण घेण्यामध्ये फलंदाज धावतायत. एकमेकांचा इशारा. 4 धावा या ठिकाणी काढलेल्या आहेत. बघूया पंचांचा निर्णय काय येते. 2 धावा या ठिकाणी मिळाल्यात. आणि सुंदर फलंदाजी आपण वसई क्षेत्राकडनं बघितली. त्याच्यानंतर सुंदर असं क्षेत्ररक्षण देखील डोंबिवली क्षेत्राकडनं आपल्याला पाहायला मिळाले. बघूया हा चुरशीचा सामना आहे. या ठिकाणी वसई क्षेत्राने आपली धाव संख्या आतापर्यंतचा सर्वात हायएस्ट स्कोर 92 धाव संख्या ही वसई क्षेत्राची आहे. मगाशी आपण पाहिलं की डोंबिवली क्षेत्र आणि बारामती क्षेत्र यांच्यामध्ये सामना झाला होता. त्यावेळेस देखील डोंबिवली क्षेत्राने 90 धावा केल्या होत्या. आणि आताच्या या सामन्यामध्ये आपण पाहतोय डोंबिवली विरुद्ध वसई क्षेत्र यांनी 92 धावा केलेल्या आहेत. चुरशीचा हा सामना आहे. मगाशी ज्याप्रमाणे 90 धावा करून विजयी संपादित झालेले होते डोंबिवली क्षेत्र, आता डोंबिवली क्षेत्राला 93 धावांची आवश्यकता आहे. बघूया कशा प्रकारे ते आपला खेळाचा दर्जा उंचावत विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. डोंबिवली क्षेत्र जिंकण्यासाठी त्यांना 93 धावांची आवश्यकता. मी विनंती करील दोन्ही संघांना का त्यांनी आपल्या खेळाडूंना ताबडतोब मैदानाचा ताबा घेण्यास सांगायचं आहे. पंचांनी इशारा करायचा आहे. दास निवेदन करेल क्षेत्र वसई यांनी ताबडतोब क्षेत्ररक्षणासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
दास निवेदन करेल की सामना ताबडतोब चालू करायचा आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला जे काही प्लॅनिंग करायचं आहे, जे काही डिस्कशन करायचं आहे, मैदानाचा ताबा घेण्या अगोदर आपण या सर्व गोष्टी करून मैदानाचा ताबा घेतल्यानंतर ताबडतोब आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. डोंबिवली क्षेत्राचे फलंदाज देखील मैदानाचा त्यांनी ताबा घेतलेला आहे आणि आपण पाहतोय विनायकजी सारखे सारखे सूचित करतायत की कलिंगडची गाडी आलेली आहे. फार मोठे कलिंगड आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच माझे नाट्य बघतो. सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. एक धाव घेण्यामध्ये यश आणि धावचीत होत असताना झाले नाहीत आणि पंचांनी त्याला नकार दिलेला आहे. पहिला चेंडू बैट्समैन आलय धीरज. धीरज रखे ये काम करने वाले बंदा आणि हा चेंडू टोलवलेला आहे. एक धाव पुन्हा घेण्यात यश. पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे. 3 चेंडू आणि 3 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. सुंदर असा चेंडू टोलावून सीमारेषे पलीकडे जाताना षटकाराच्या दिशेने हा चेंडू गेलेला आहे. 6 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत धीरजजी यांच्या बॅटीमधून.
रिस्क न घेता धावायचं नाही, जागेवरती उभं राहूनच स्कोअर करायचं आहे. मला वाटतं थोडासा पायामध्ये धीरजींच्या काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, परंतु काही हरकत नाही. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पलीकडे जाताना पंच निर्णय देत आहेत चौकार. सुंदर सुंदर अशी फलंदाजी आपण पाहिली. एक सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे सीमारेषे पलीकडे जाताना. पुन्हा एकदा षटकार या ठिकाणी मिळालेला आहे. दोन्ही फलंदाज उत्तम कामगिरी करतायत. फलंदाज थोडासा घुलकावणी या चेंडूने दिलेली आहे. आणि डायरेक्ट ट्रिपल अचीत करण्यामध्ये यश संपादित केले. गोलंदाजाने सुंदर असा ही विकेट घेतलेली आहे. डायरेक्ट चेंडू
हा चेंडू भिरकावण्यात आलेला परंतु 6च्या दिशेने होतोय कारण फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी चौकार आणि षटकार लगातार पाहायला मिळत आहेत आणि असं करूनच आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकता. पुन्हा एकदा चेंडू टोललेला आहे, पाहूया. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे, चौकार. आणि असाच खेळाचं प्रदर्शन जर फलंदाजांनी केला तर सुंदर असं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना पाहायला मिळते. 18 चेंडू मध्ये तुम्हाला 54 धावांची आवश्यकता आहे आणि ते आव्हान आपण सहजरित्या पार करू शकता अशा आपल्या खेळाच्या माध्यमातून खेळाच्या प्रदर्शनातून दिसून येते आपल्याला. बघूया स्ट्राईकला आलेले आहेत धीरजजी. जब तक है धीरज तब तक नहीं बनेगा कोई कारज, ऐसा ही कोई है खेल का अंदाज यहाँ पर प्रदर्शित हो रहा है. पुन्हा एकदा धीरजजी तयार. गोलंदाज केतन आणि धीरजजीने टोलवलेला आहे. बघूया गेला आणि 2 धावा घेण्यामध्ये यश संपादित केलेला आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडून. अशा 3 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. फ्री हिटचा इशारा असू शकतो. फ्री हिट. पंच जो निर्णय देतील तो निर्णय आपण स्वीकारायचा आहे. सॉरी, नो बॉल कॅन्सल. पंच नो बॉल कॅन्सल. कॅन्सल.
पुन्हा एकदा गोलंदाज केतनजी आणि सुंदर अशी गोलंदाजी केली. डॉट बॉल गेलेला या ठिकाणी. धीरजजींना चकवण्याचा प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून. सीमारेषेच्या वर छक्का आणि गेलेले हा सीमारेषे पलीकडे डायरेक्ट चेंडू गेलेला आहे. 6. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला सीमारेषे पलीकडे. 6. दोन चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक. त्याबरोबर धाव संख्या झालेली आहे 54. तेरा चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता डोंबिवली क्षेत्राला. 13 चेंडू 39 धावा. स्पिनरने थोडासा दबाव आणल्यासारखा वाटतोय. 13 चेंडू 39 धावा. धाव संख्या झालेली 54. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 54. बारा चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. या ठिकाणी स्ट्रायकर आहे धीरजजी. नॉन स्ट्रायकरला तन्मय. गोलंदाजीसाठी आलेले आहेत मनोज पाटील. 8 7 6 5 4. पुन्हा एकदा धीरजजी सज्ज. वाईट चल वाईट चल. वाईटचा इशारा पंचांकडून. एक अवांतर धाव. चलेंगे चलेंगे नहीं डायरेक्ट दौड़ेंगे. चेंडू कटावून एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे धीरजजी यांना.
पुन्हा चेंडू टोलवलेला आहे. बघूया झेल बाद होण्यामध्ये सुंदर असा झेल पकडलेला आहे. कुठे गेली अंपायर कॉल रियू. धावसंख्या झालेली 56. 2 चेंडू आणि 56 धावा आणि चेंडू भिरकावलेला आहे चौकाराच्या दिशेने. 4 धावा. जनवाई मोगरा नानाची गाडी आणि चोरटी धाव घेतलेली ही सुंदर अशी धाव घेण्यामध्ये धीरज माहीर आहेत. मगाचपासून आपण पाहतोय त्यांच्या पायामध्ये लचक होती, परंतु हा कारण नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा देखील आहे पंचांकडून. जनवाई मोगरा नानाची गाडी जनवाई मोगरा नानाची गाडी. पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाले धीरजजी यांना. जनवाई मोगरा नानाची गाडी जनवाई मोगरा धावसंख्या झालेली आहे नानाची गाडी. 62. टायगर 9 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 31 धावांची आवश्यकता. गिल्टी आ गया है गिल्टी. त्याचबरोबर 1 धाव या ठिकाणी मिळालेली आहे. जनवाई मोगरा 8 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. एक दबाव टाकण्याचा फलंदाजावरती हा प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून आणि धावसंख्या या ठिकाणी त्यांनी नियंत्रित ठेवलेली आहे. सात चेंडू आणि 28 धावा. 7 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय. पांच मारने का 5.
हा चेंडू 5 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 65. 6 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता डोंबिवली क्षेत्राला. पाठवतो पाठवू ना लवकर. मुंबई 6 आणि रत्नागिरी या टीमने तयारीत राहायचे. आणि गोलंदाजांना वैताग आलाय, टेन्शन आलाय, संताप आलाय. तिला चेंडू भिरकावून आणि पंचांचा इशारा नो बॉलचा इशारा पंचांकडून. छोटू मॅच चालू असताना धावत जाऊ नको, पळत ये, धावत येऊ नको, पळत ये. थोडासा राग अनावर झालेला आहे बॉलरला. बघूया पुन्हा एकदा आपण. आणि हा चेंडू तडकावलेला आहे. उभ्या सीमेच्या पलीकडे जातोय का? सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि ह्या 2 धावा घेतल्या. 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. सुंदर असा पकडापकडीचा पळापळीचा खेळ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. चतुर असलेले धीरजजी सुंदर आपल्या फलंदाजीचा प्रदर्शन. रनिंग बिटवीन द विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. ज्या ठिकाणी एकच धाव मिळत होती त्या ठिकाणी 2 धावा घेतलेल्या आहेत. बघूया चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळते का? आणि पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न बॉलर सुंदर अशी गोलंदाजी करतायत. धीरजजींना चकवण्याचा प्रयत्न करतायत. ज्या ठिकाणी 6 धावा किंवा 4 धावा मिळत आहेत तिथे 2च धावा मिळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर धाव संख्या झालेली आहे. आणि हा चेंडू धीरजजींनाच कळला नाही चेंडू कुठे गेलाय. तीन चेंडू आणि 23 धावा. वाटतंय की इथेच हा सगळा खेळ संपलेला आहे. खूप चांगला प्रयत्न धीरजजी यांच्या. तरी सुद्धा धीरजजी यांनी खचून न जाता हा खेळाचं प्रदर्शन करायचं. ही पहिलीच मॅच आहे तुमची. चांगला हायेस्ट स्कोर तुम्ही केलेला आहे. सुंदर गोलंदाजी. अचूक टप्प्याचा मारा करताना गोलंदाजाने अचूक टप्पा ओळखलेला आहे. एक चेंडू आणि 21 धावा.
बघूया ह्या शेवटच्या चेंडूला षटकार जातो का. एक चेंडू आणि 21 धावा. शेवट गोड करावा षटकाराच्या माध्यमातून. कुछ मिठा हो जाए. हो 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 हो, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिलेली आहे आणि वसई क्षेत्र हे विजयी झालेले आहेत. महात्मा मनोज पाटील जी टीम वसई मॅन ऑफ द मॅच येऊन कलेक्ट करतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम्सला विनंती आहे फिल्डिंग टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची आणि बॅटिंग टीम दोन्ही ओपनर्स रेडी ठेवा बॅटिंग करण्यासाठी. आणि दोन्ही संघ एकमेकाला नमस्कार करून धन्यकारजी करून अभिवादन करताना दोन्ही खेळाडूंचा सुंदर असं खेळाचं प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आजच्या घडीला 5 ओव्हरमध्ये 90 पेक्षा जास्त धावा करणं खूप जिकिरीचं आहे, परंतु हे दोन्ही संघ तेवढे